जामखेड नगर परिषदेचा प्रस्तावित प्रारूप विकास आराखडा मुख्यमंत्र्यांकडून रद्द, नव्याने तयार करण्याच्या सूचना। प्रारूप विकास आराखड्याची नोटीस दिलीपासून आराखडा 2 वर्षात व्हावा हा नियम असतानाही तो नियम डावलून 5 वर्षानंतर आराखडा तयार करणे आणि गेल्या 4 वर्षापासून नगरपालिका प्रशासन चालवत आहे। याच काळात प्रारूप आराखडा तयार केला गेला। ही प्रक्रिया नगररचना अधिनियम 1966 चे कलम 23 मधील नियमातील तरतुदींचा भंग करणारी आहे। तसेच ते करताना शहराच्या विकासाची आणि नुकसानीची योग्य विचार केलेला नाही। त्यामुळे सदर आराखडा रद्द करून लोकनियुक्त नगरपरिषद पदाधिकारी निवडून आले। नगर शहर विकास आराखडा तयार करावा अशी मागणी जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 23 सप्टेंबर रोजी केली होती। याबाबत मुख्यमंत्र्यांनी नगर रचना विभागाकडून अहवाल मागितला होता। त्या अहवालानुसार जामखेड शहराचा प्रस्तावित प्रारूप विकास आराखडा रद्द केल्याचे पत्र जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव समिती, जामखेड नगर परिषद आणि नगर रचना विभागाला शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झाला। याबाबत पत्रकार परिषदेत विकास आराखडा बचाव समितीचे अध्यक्ष प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी जाहीर आभार मानले। जामखेड नगर परिषदेने प्रस्तावित प्रारूप विकास आराखडा जामखेड नगर परिषदेने फेब्रुवारी 2024 मध्ये प्रसिद्ध केला होता आणि नागरिकांकडून सूचना हरकती मागितल्या होत्या। त्यानुसार महिन्याभरात 465 हरकती नगर परिषदेला प्राप्त झाल्या। ऑगस्ट 2024 मध्ये हरकती दाखल करणाऱ्यांना म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले। सदर आराखडा जामखेड शहराच्या विकासाला मारक असल्याने तो रद्द करावा यासाठी प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीने 26 ऑगस्ट रोजी उपोषण केले। यावेळी नगररचना विभागाचे अधिकारी आले। त्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली, पण समाधान झाले नाही। त्यामुळे जामखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी नगररचनाकार विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर 465 नागरिकांनी हरकती नोंदवल्या। नागरिकांच्या हरकतीची माहिती नगररचना विभागाला पाठवण्यात आल्या। 23 सप्टेंबर रोजी प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी भारतीय जनतेत प्रवेश केला आणि त्याच दिवशी आमदार राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, प्रारूप विकास आराखडा बचाव समितीचे पदाधिकारी प्राध्यापक मधुकर राळेभात, सचिव विनायक राऊत, सहसचिव राहुल उगले, नगरसेवक अमित चिंतामणी, आकाश बाफना आदींच्या शिष्टमंडळाने घेऊन जामखेड शहराचे प्रस्तावित विकास आराखडा रद्द करावा अशी मागणी केली होती। त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जामखेड शहराचा प्रारूप विकास आराखडा रद्द केल्याचे पत्र प्रारूप विकास आराखडा बचाव समितीला पाठवले। त्यानुसार सदर समितीने शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली। यावेळी नगरसेवक अमित चिंतामणी, विनायक राऊत, आकाश बाफना यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आज जामखेडचा हा प्रारूप जो आराखडा आहे तो रद्द करण्याचा आदेश काढला आणि जामखेडकरांना एक चांगल्या प्रकारची दसऱ्याची भेट दिली असं म्हणायला काय हरकत नाही। खरं तर त्या दसऱ्याच्या सणाच्या आदल्या दिवशी एक चांगली भेट न्यूज माननीय मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून जामखेडकरांना मिळाले। कृती समिती असेल, या भागाचे भूमिपुत्र राम शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही हा आराखडा रद्द करावा म्हणून प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नाला आज यश आले। या आराखड्यामध्ये अनेक लोक बाधित होत होते की ज्यांच्यामुळं सामान्य माणसांवरती अन्याय होताना दिसत होता आणि हा अन्याय दूर करण्यासाठी कृती समिती आणि या तालुक्यातील अनेक लोकांनी प्रयत्न केले। त्या प्रयत्नाला यश आलं आणि ते यश म्हणजे हा आराखडा रद्द होऊन नवीन आराखडा तयार करण्याच्या सूचना महाराष्ट्र शासनाने संबंधित विभागाला दिलेल्या आहेत। निश्चितच त्याचा फायदा जामखेडवासियांना होईल आणि जामखेडकरांचा एक स्वप्नातलं जामखेड शहर चांगल्या पद्धतीने उभा राहण्यासाठी मदत होईल एवढं वाटतंय। आबा कुठेतरी राजकारण झालं असं वाटतंय। आराखडा करताना काही लोकांचं त्याच्यात हितसंबंध गुंतलेले असतात एवढं निश्चित, आणि मग हे हितसंबंध गुंतलेले असताना बऱ्याचशा लोकांना असा गैरसमज होता की वो दोन्ही आमदार दोन बाजूला वळतात की काय, परंतु आम्हाला राम शिंदे साहेबांनी सहकार्य केलं आणि हा आराखडा रद्द करण्यास मदत केली। त्यामुळं त्यांना धन्यवाद दिले तेवढे कमी आहेत। त्यांच्या या सहकार्यामुळेच हा आराखडा रद्द झालेला आहे आणि निश्चित पुढचा आराखडाही तयार होताना त्यांचं सहकार्य लागणार आहे। म्हणजे रोहित पवारांचं जे बारामतीकडूनच ह्या आराखड्याचं तयार केलं तर त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं असं वाटतंय का? हा आराखडा तयार करण्यासाठी जे नेमलेली ही समिती होती किंवा नेमलेली एजन्सी जी होती ती एजन्सी बारामतीची होती। कदाचित त्या एजन्सीबरोबर त्यांचे संबंध असावेत म्हणून त्या एजन्सीने त्यांच्या सूचनेनुसार काहीतरी याच्यात केलं असेल असं थोडासा वास दिसतो आहे।
आता तुम्ही राष्ट्रवादीमध्ये काम केलं, आता तुम्ही भाजपमध्ये काम केलं, परंतु त्या आराखड्याच्या माध्यमातून तुम्ही गाव पातळीवर तर काय अनुभव होतो? आराखडा हा सामान्य माणसाला विचारात घेऊन केलेला नाही. आराखडा करताना लोकांचं नुकसान किती होतं याचं पाहणी केलेली नाही. सामान्य माणसं याचं पिळवटली जातात हे पाहिलं नाही. फक्त आपली इच्छा किंवा आपल्या प्रॉपर्टीला काहीतरी व्हॅल्यू मिळावं अशा पद्धतीचा आराखडा केल्यासारखं पाहता क्षणी लोकांना वाटतंय आणि त्यामुळं हा आराखडा चुकला होता. हा चुकलेला आराखडा आहे असं आम्ही जाहीर केलं होतं आणि म्हणून हा आराखडा बदलला पाहिजे यासाठी गावकरी एकत्र आले. दुरुस्तीसाठी काय प्रयत्न करणार हुशार माणसं याच्यामध्ये असं पाहिजे तुमच्या समितीमध्ये, किंवा पुढील आता नवीन आराखडा तयार होणार आहे त्यातलं त्यांना नॉलेज पाहिजे, तर तुमच्या समितीतून त्याची पूर्तता करण्यात येईल का त्या टायमिंग? नाही, आता हा आराखडा पुन्हा ज्यावेळेस नवीन बॉडी जामखेड शहरावरती काम करेल, लोकनियुक्त पदाधिकारी ज्यावेळेस काम करतील त्यावेळेस ते पदाधिकारी चांगल्या पद्धतीने या शहराची रचना असावी यासाठी प्रयत्न करतील. आमची बॉडीही आता जे आम्ही बचाव कृती समितीची मंडळी आहे आम्ही सगळे त्यासाठी प्रयत्न करू. निश्चित आमच्यावर आता आमच्या कृती समितीवर आणि सामान्य बाधित लोकांवरच एक हा बोजा येऊन पडलेला आहे की पुढची जी लोकनियुक्त बॉडी आहे ती लोकनियुक्त बॉडी आपल्या विचाराची असली पाहिजे, ती आपल्याला बरोबर घेऊन गेली पाहिजे आणि आपल्या विचारांनी काम करणारे असेल तर सामान्य माणसावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीने ती बॉडी काम करेल. त्यासाठी त्या बॉडीवरही लक्ष आम्हाला द्यावं लागणार आहे आणि त्यांच्याबरोबरही राहावं लागणार आहे. तर प्रारूप विकास आराखडाच्या जो काही अन्यायकारक झाला होता तर तो अन्यायकारक झालेला प्रारूप विकास आराखडा आज महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी रद्द केलेला आहे. खऱ्या अर्थानं या प्रारूप विकास आराखड्यामध्ये जामखेड शहरामध्ये मधील 2700 घरं बाधित होत होती आणि त्या माध्यमातून 15,000 नागरिकांवर खऱ्या अर्थाने अन्याय होत होता आणि त्याच्याचमुळं जामखेडकरांनी ग्रामस्थांनी जामखेडकरांसाठी केलेला विविध आंदोलन असतील बंद असतील ते खऱ्या अर्थानं आदरणीय आमदार राम शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सत्याला न्याय जे आपण म्हणतो त्या अर्थाने आज या ठिकाणी होताना दिसत आहे. या माध्यमातून या कृती समितीला जेवढ्या सहकार्य जामखेड शहरातील सर्व नागरिकांनी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. सर्व पत्रकार बांधवांचे आभार व्यक्त करतो. आमची ही कृती समिती कशी एकत्र राहणार नाही याच्यामध्ये कशी फूट पाडता येईल असे वेगवेगळ्या जणांनी वेगवेगळे प्रयत्न केले, परंतु खऱ्या अर्थाने आबांच्या माध्यमातून सर्वजण एकत्रित राहून मुख्यमंत्री महोदयापर्यंत हा विषय दरबारी मांडून हा विषय खऱ्या अर्थानं तडीच नेला आहे असं म्हणलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही. पुनश्च एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. मागील साधारणतः 4 महिन्यापासून जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीच्या वतीनं जे जन आंदोलन उभं केलं होतं त्यामध्ये या समितीच्या माध्यमातून हा प्रारूप विकास आराखडा रद्द करण्यामध्ये कृती समितीला यश मिळालं आहे. कित्येक सामान्य नागरिकांवर अन्याय करणारा हा सदोष आराखडा आज माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशान्वये आणि मान्य आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेबांच्या सहकार्याने आणि बचाव कृती समितीच्या प्रयत्नांनी या कामाला यश आलं आणि सामान्य जामखेडकरांना आम्ही या माध्यमातून न्याय देऊ शकलो याचं नक्कीच आम्हाला समाधान आहे. आणि यापुढील काळात देखील जामखेड नागरिकांच्या सर्व समस्यांसाठी ही कृती समिती वेळोवेळी आपलं लक्ष घालून कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेईल. मागील 4 महिन्यापासून जामखेड प्रारूप विकास आराखडा या संदर्भात मोठं जन आंदोलन उभं होतं. या आंदोलनामध्ये वेळोवेळी उपोषण झाले, धरणे आंदोलन झाले, एक दिवस जामखेड बंद पाळण्यात आलं व इतरही बऱ्याचशा आंदोलनाला सतत पाठपुरवठा करून जामखेड बचाव कृती समितीमार्फत हे सर्व आंदोलनाला सतत पाठपुरवठा करून आज हे पूर्ण स्थगिती आलेली आहे व नव्याने जो DP प्लॅन झाला होता तो पूर्ण आज रद्द झालेला आहे. जामखेड विकासासाठी नवीन विकास आराखडा हा जेव्हा नगर परिषद नवीन बॉडी तयार होईल तेव्हाच पुढं बनवलं जाईल असं या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सर्व जामखेडकरांना दिलासा दिला आहे. त्याबद्दल सर्वांचे मी साहेबांचे धन्यवाद करतो आणि समस्त जामखेडवासियांना या आराखड्यापासून न्याय दिला याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमनकर, जामखेड.